नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुके खोबरे, जे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे, दररोज आपण त्याचा वापर करीत असतो, त्या खोबऱ्याची आज आपण माहिती पाहणार आहोत. सुक्या खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो. पूर्ण वाळलेले खोबरे हे चवीला गोडसर आणि सुगंधी असते. तसेच ते पचायलाही हलके असते. ते दीर्घकाळ टिकते. पोषण मूल्यांनी ते भरलेले असते. अशा सुक्या खोबऱ्याचा उपयोग आपण स्वयंपाकघरात करतो. चटणी, भाजी, मसाले, खीर, शिरा, लाडू, बर्फी, चिक्की यामध्ये त्याचा आपण भरपूर प्रमाणात वापर करतो. मसाले बनवताना खोबरे भाजून घातल्याने चव व सुगंध वाढते. सुक्या खोबऱ्यामध्ये नैसर्गिक ऊर्जा आहे. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर ताकद मिळते. सुक्या खोबऱ्यामुळे आपले पचन सुधारते आणि थकवा कमी होतो. निसर्गानेच आपल्या शरीराची इथे काळजी घेतलेली आहे. त्वचेसाठी, केसांसाठी हे तेल फार उपयुक्त आहे. सुक्या खोबऱ्यापासून काढलेले, म्हणूनच केसांना लावण्यासाठी खोबरेल तेलाचा उपयोग करतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तर स्वयंपाकासाठी सुद्धा खोबरेल तेलाचा उपयोग करतात. खोबरेल तेल हे वात, पित्त कमी करते. थंड असते डोळ्यांना, त्याच्यामुळे ते फायदेशीर आहे. सुक्या खोबऱ्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामध्ये मीडियम चेन फॅटी ॲसिड्स असतात. त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतो. सुक्या खोबऱ्याचा उपयोग धार्मिक कार्यासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. खोबऱ्याशिवाय कोणतेच धार्मिक कार्य आपल्याकडे केले जात नाही. ते शुभ मानले जाते. प्रसाद असेल, नैवेद्य, पूजेमध्ये खोबरे आपल्याला लागतेच. लग्न समारंभातही खोबऱ्याला महत्त्वाचे स्थान आहे. खोबरे हे समृद्धी आणि मंगलकारकता दर्शवते. सुके खोबरे थंडीत शरीराला ऊर्जा आणि ऊब देत असते. त्यामुळे थंडीमध्ये खारकेबरोबर सुके खोबरे वापरतात आणि त्याचे लाडू बनवतात. ते खूप पौष्टिक तयार होतात. मुलांना वजन वाढवण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा उपयोग करतात. धार्मिक कार्यामध्ये खिरापत सुक्या खोबऱ्याशिवाय होऊ शकत नाही. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर सुके खोबरे फायदेशीरच आहे, कारण सुक्या खोबऱ्यामध्ये लोह जास्त प्रमाणात असते. सुके खोबरे बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त आहे. सुक्या खोबऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा या सुक्या खोबऱ्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, सेलेनियम मोठ्या प्रमाणावर आहे. एकंदर काय तर सुक्या खोबऱ्याची न्यूट्रिशियल व्हॅल्यू जास्त आहे. ज्यांना साजूक तूप वापरायचे नाही किंवा ते महाग असल्यामुळे काही लोकांना ते परवडतही नाही, त्यांना सुक्या नारळाचा उपयोग आपल्या आहारामध्ये करावा. खोबरेल तेलाने पायाला मालिश देखील करतात. ते थंड असल्यामुळे आराम मिळतो. सुक्या खोबऱ्याचे अजूनही भरपूर फायदे आहेत, परंतु असे असले तरी आपण झोप जर चांगली झाली नाही तर सरळ म्हणतो, माझ्या झोपेचे आज खोबरे झाले. त्याचे कारण म्हणजे ओला नारळ हा सुकतो आणि तो कडक होतो. त्याच्यातील ओलावा संपतो. झोप जर लागली नाही तर डोळ्यात झोप राहत नाही, ओलावा राहत नाही. चिंता आणि काळजी असेल तर अजिबात झोप लागत नाही. त्या अर्थाने हा सुकलेला नारळाचा उपयोग त्या वाक्प्रचारासाठी केला आहे का झोपेचे खोबरे झाले आहे. आज असे हे बहुगुणी खोबरे आपल्या आहारात असायलाच हवे. त्याचा नक्की वापर करा. आजचा हा बहुगुणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. धन्यवाद.